नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। बांधकाम मजूर लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना यांच्या नावाखाली दलालांकडून सर्वसामान्यांना लुटण्याचे प्रकार। सध्या राज्यात फक्त चर्चा आहे ती लाडकी बहीण योजना आणि 1500 रुपये मिळणार याबाबत। आणि अर्ज करणाऱ्या बहुतांशी लाडक्या बहिणी या अशिक्षित आहेत, त्यामुळे या योजनेचा सर्वात जास्त फायदा होत आहे तो दलाल एजंट लोकांना। शासनाने जी या योजनेसाठी फी दिली आहे त्यापेक्षा जास्त व अवाढव्य फी हे लोक घेत असल्याचे निदर्शनास येत आहे। लोकराज्य न्यूजचे प्रतिनिधी प्रवीण गायकवाड यांनी या संदर्भात आढावा घेतला तेव्हा समजले की फक्त लाडकी बहीण योजना नाही तर बांधकाम मजूर व प्रधानमंत्री विश्वकर्मा कर्ज योजना यात देखील दलालांनी सर्वसामान्य महिलांना पैशाला लुटल्याचे दिसून येत आहे। बांधकाम मजूर योजनेमध्ये शासकीय फी अंदाजे केवळ 50 ते 60 रुपये आहे, तर या दलाल लोकांनी महिला व सर्वसामान्य नागरिकांकडून प्रत्येकी 1200 रुपये घेतलेले आहेत असे आढळून आले आहे। विशेष म्हणजे या लोकांचे शिक्षण नाही, त्यांना या गोष्टीचे ज्ञान नाही, पण ते लोकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत आहेत। हा प्रकार सर्वात जास्त उमरे तालुका राहुरी या ठिकाणी घडून आला आणि अजूनही घडत आहे। या दलाल लोक राहुरी तहसील परिसरात पडून असतात व तुमचा उत्पन्नाचा दाखला काढतो, रेशन कार्ड काढतो, जातीचा दाखला काढतो असे गंडवून सर्वसामान्यांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत। तरी राहुरी तहसील व राहुरी पोलिसांनी अशा दलालांवर कारवाई करण्याचे गरजेचे आहे। स्वतः व्यक्ती हजर असतानाच कायदेशीर दाखले देणे गरजेचे आहे। या दलालांमुळे सर्वसामान्य नागरिक लुटले जात आहेत, तरी या गोष्टीची दखल घेण्यात येऊन अशा दलालांवर कारवाई व बंदी घालण्यात यावी अशी शासनाला सर्वसामान्य विनंती करत आहेत। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।